नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची फेवरेट डिश मिसळ. एक साईडला स्पायसी भाजी आणि दुसऱ्या साईडला लाल तिखट रस्सा. एकदम ऑथेंटिक आणि घरच्या स्टाईलने. आता कढईमध्ये घ्या थोडं तेल, त्यात टाकूया राई, हिंग, कढीपत्ता, मग टाकूया बारीक चिरलेला कांदा आणि व्यवस्थित फ्राय करूया. आता टाकूया आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर, कांदा लसूण मसाला टाकून छान परतून घेऊ. त्यानंतर टोमॅटो टाकून पुन्हा मिक्स करूया. जेव्हा टोमॅटो सॉफ्ट होतील तेव्हा त्यात मटकी टाकूया. मग थोडं गरम पाणी टाकून त्याला कव्हर करून छान शिजवून घेऊया आणि मग आपली भाजी तयार आहे. आता रस्सा बनवूया. त्यासाठी दुसऱ्या कढईत ऑइल टाकून छान गरम करूया. आता त्यात थोडी कोथिंबीर, राई, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा फोडणीला टाकूया. त्यानंतर पुन्हा थोडे टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट टाकून शिजवूया. मग त्यात हळद, मसाला, धणे पावडर, कांदा लसूण मसाला टाकून घेऊ आणि त्यात कांदा खोबरं वाटण टाकून सर्व काही शिजवून घेऊ. आता त्यात पाणी टाकून उकळून घेऊया आणि शेवटी 1 चमचा भाजी टाकून मिक्स करून घेऊ. बघा किती मस्त लाल स्पायसी रस्सा रेडी आहे. आता एका प्लेटमध्ये टाकूया भाजी, त्यावर फरसाण, कांदा, वरून मस्त रस्सा आणि आपली घरची मिसळ रेडी आहे. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.